नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे तेजससुद्धा आता मानसीला उठणं लावत असतो. तिच्या दोन्ही हातांना उठणं लावतो. त्यानंतरला तिच्या पायांनासुद्धा उठणं लावत असतो. तर तेजसने अजूनही हे लग्न मनापासून मान्य केलं नसल्यामुळे तो आता मानसीला उठणं लावण्यासाठी आधी टाळाटाळ करत असतो आणि मानसीचंसुद्धा ते सगळं काही लक्षात येतच असतं. पण मानसीने पूर्ण मनापासून हे लग्न स्वीकारल्यामुळे तिला आता काही करून तेजसलासुद्धा हे लग्न मान्य करण्यासाठी आता वेळ द्यायचा असतो. तेव्हा इथे तेजस आता मानसीच्या पायांना वगैरे उठणं लावत असताना आभा त्याच्याकडे बघत असते आणि ती म्हणते, "आई अगं बघतेस ना, दादा जसं काय वहिनीला हळदच लावतोय." तेव्हा सुगंधा म्हणत असते, "हो ना, लग्नाच्या आधी जी हळद लावायची असते ती दोघांची राहून गेली होती. या निमित्ताने दोघांनी एकमेकांना हळद लावली असं आपण समजूया." तेव्हा तेजसला आता मानसीच्या गालावरती सुद्धा उठणं लावायचं असतं. पण त्याला आता तिच्या गालाला हात लावायला सुद्धा ऑकवर्ड वाटत असतं. तेव्हा मानसी स्वतःच आपला चेहरा पुढे करते आणि त्याला चेहऱ्याला सुद्धा उठणं लावू देते. तेव्हा इथे आता तेजसने मानसीला उठणं लावून झाल्यानंतर सुगंधा म्हणत असते की चला जा आता अंघोळ करून घ्या. तेव्हा तेजस म्हणतो, अजिबात नाही, मी अजिबात अंघोळ करणार नाही आणि तो बाहेर पळून जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मला माहिती आहे तेजस, तुम्ही मनापासून हे लग्न अजून स्वीकारलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही टाळाटाळ करताय. पण एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी तुम्ही सुद्धा आपलं लग्न मनापासून स्वीकाराल अशी मला खात्री आहे. तेव्हा इथे आता गीता आलेली असते सूरजला ओवाळायला, त्याच्याबरोबर पाडवा साजरा करायला. तर इथे सूरज आता दारू पिऊन बाहेरच अंगणात झोपलेला असतो. तेव्हा गीता तिथे घाबरतच येते आणि म्हणते, "अहो तुम्ही इथे का झोपलात? उठा ना." आणि म्हणते की "सकाळ सकाळ तुम्ही दारू पिऊन झोपलात का? अहो आज पाडवा आहे ना, आज तरी तुम्ही दारू प्यायला नको होती." तेव्हा इथे आता त्याच्या हातातून बाटलीसुद्धा खाली पडते. तेव्हा गीता ती बाटली घेते आणि म्हणते की "हीच आहे माझी सवत, जिने माझा संसार उद्ध्वस्त करून ठेवलेला आहे." आणि ती जाऊन आता बाटली बाजूला फेकून येते आणि इथे सूरजला परत उठवत असते. पण इथे आता पायांचा आवाज आल्यामुळे तिला असं वाटतं की गायत्री आली वाटतं आणि ती म्हणते की वहिनी आल्या आणि ती निघून जाणार. तेवढ्यातच मागून तेजस आलेला असतो. तेजस म्हणतो, "अहो अहो कुठे जाताय तुम्ही?" तेव्हा इथे गीता मागे वळून बघते तर तेजस असतो. तेव्हा गीता म्हणते, "तेजस भाऊजी तुम्ही आहात का? मला वाटलं गायत्री वहिनी आहेत." तेव्हा तेजस म्हणतो, "अच्छा, म्हणजे तिला आता तुम्ही एवढ्या घाबरता का, की इथे पाडवा न साजरा करता निघून जात होता? हे बघा तुम्ही दादासाठी इथे आलात ना, मग त्याला आता ओवाळूनच जा. पाडवा साजरा तुम्ही करायचाच. थांबा मी दादाला उठवतो." तेव्हा गीता म्हणते, "नाही ना, तुमचे बंधुराया काही उठायला तयार नाही." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "अहो मग मी कशाला आहे? मी बरोबर त्याला उठवतो बघाच तुम्ही." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही थोड्याशा बाजूला उभ्या राहा." आणि तो इथे थंड पाण्याने भरलेली आता बालडी असते ती सगळी उचलतो आणि सूरजच्या अंगावरती टाकतो. तेव्हा इथे सूरजची आता झोपसुद्धा उडते आणि दारूसुद्धा उतरते. तेव्हा तेजस म्हणतो की "चल दादा, अरे दिवाळी आहे ना, मग आता अभ्यंग्य स्नान करायला नको का? अरे बघ बघ तिकडे बघ, तुझी दारू उतरली असेल तर जरा तिकडे बघ, तुझी बायको आली आहे गीता वहिनी, माहिती आहे ना तुला? अरे पाडवा आहे ना, तुला ओवाळायला आली आहे." तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, "कशाला कशाला आलीस तू इथे? जा बरं इथून जा." तेव्हा तेजस म्हणतो, "अरे असं काय करतोयस? तू विसरलेस का? गीता बहिणीबरोबर तुझं लग्न झालंय. अरे आज पाडवा आहे ना, जरा नीट बोल गाढवा." तेव्हा इथे गीता म्हणत असते, "भाऊजी असं बोलू नका ना." तेव्हा तेजस म्हणतो, "बरं बरं ठीक आहे, जा तू आता लवकरात लवकर तुम्ही आता पाडव्याची ओवाळणी करून घ्या." त्यानंतर गीता म्हणते, "भाऊजी असंच, हे बघा मी त्यांच्यासाठी नवीन कपडे आणलेले आहेत." तेव्हा इथे गीताने येताना नवीन कपडे आणलेले असतात. तेव्हा तेजस म्हणतो, "बघितलंस का दादा, अरे वहिनीने तुझ्यासाठी कपडेसुद्धा आणलेत. तिच्याबरोबर सगळं लक्षात असतं, मात्र तुझ्याच काही लक्षात नसतं. तुला फक्त दारू आणि ते ₹50 एवढंच काही लक्षात राहिलेलं आहे. तेव्हा तू एक काम कर, वरती जा, अंघोळ कर आणि लवकर चेंज करून ये." तेव्हा तेजस म्हणतो की "तू वरती जा, नाहीतर गायत्री वहिनी तुला बघतील." तेव्हा इथे सूरज म्हणतो की "नाही, मी घरातूनच येणार कपडे घालून." तेव्हा तेजस म्हणतो, "कशाला? गायत्री वहिनी बघेल ना तुला आणि म्हणेल, 'अरे हा कोण एवढा राजविंड मुलगा चालला आहे?' आणि ते येतील मग मागे मागे आणि मग इथे पाडवा साजरा नाही होणार. इथे काय होईल, महाभारत होईल. त्यापेक्षा तू एक काम कर, आता आतमध्ये जाऊ नकोस, वरती जा, तिथे अंघोळ कर आणि तिथूनच चेंज करून खाली ये. इथे तुम्ही दोघंजणं पाडवा साजरा करा आणि मी आता आतमध्ये जातो आणि तिथे लक्ष ठेवतो. गायत्री वहिनी जर आली तर मी त्यांना तिथेच थांबून घेईन, नाहीतर तुम्हाला खुणवेन तरी." तेव्हा इथे आता तेजस आतमध्ये गेलेला असतो
तेव्हा इथे सूरज म्हणत असतो की मॅचिंग मॅचिंग. तेव्हा गीता म्हणते की नाही. तेजस म्हणत असतो जाता जाता, अरे तू दारू नाही पियालास ना, तर तुम्ही दोघेसुद्धा एकमेकांसाठी मॅचिंगच आहात, कळलं का? तेव्हा तेजस तिथून निघून जातो. दोघेही आता त्याच्याकडे बघत असतात, कारण इथे आता गीता आणि सूरज यांची जोडी खरोखरच मॅचिंग असते आणि ते तेजसने पुन्हा एकदा त्या दोघांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे सूरजला आता आपली कुठेतरी चुकी आहे याची जाणीवसुद्धा होत असते. त्यानंतर तेजस आता घरामध्ये येतो. सुगंधा म्हणत असते की तेजस आता पाडवा आहे, तेव्हा मानसी तुला पाडव्यासाठी आता ओवाळेल, तेव्हा इथे औक्षणासाठी तू इथे बसायचं, कळलं ना तुला? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अगं आई मला इथे लक्ष ठेवू दे. तुझा तो चिमणा आणि ती चिमणी दोघंजणंसुद्धा आता इथे पाडवा साजरा करणार आहेत. गीता वहिनी आले बाहेर सूरज दादाला ओवाळायला. तेव्हा सुगंधा म्हणते, काय गीतासुद्धा आली आहे का? बघितलंच तेजस, अरे बायका आहेत ना, कितीही काही झालं तरीसुद्धा नवऱ्याला ओवाळायला पाडव्याला असे येणारच. मग आता तू मला सांग, गीताला गायत्रीने इथे यायला मनाई केले तरीसुद्धा गीता आली की नाही इथे? मग मानसीसुद्धा तुझी बायको आहे ना, अरे तिचीसुद्धा इच्छा आहे तुला ओवाळायची, तू का नाही म्हणतोस? तुला जर मनापासून बसायचं नसेल ना तर नको बसू, पण इथे तू निदान मानसीचा सुद्धा विचार करायला नको का? तिची इच्छा आहे ना तुला ओवाळायची, तर तिची इच्छा तू पूर्ण कर. तेव्हा बोलत असताना तेजसचं लक्ष आता मानसीकडे जातं. तेव्हा मानसी खूप सुंदर अशी तयार होऊन आलेली असते आणि खूप सुंदर दिसत असते. तेव्हा सुगंधा म्हणते, अरे वा मानसी, अगं किती सुंदर दिसतेस तू, कुणाचीही दृष्ट लागायला नको तुला. तेव्हा इथे तेजससुद्धा एकटक मानसीकडे बघतच राहतो, कारण मानसी ही खूप सुंदर आणि सिंपल तयार झालेली असते, पण तरीसुद्धा ती खूपच जास्त देखणी दिसत असते. त्यानंतर इथे आता सगळी तयारी गीताने सुद्धा केलेली असते. तिने औक्षणाचं ताट वगैरे सगळं काही घरूनच आणलेलं असतं. त्यानंतर सूरजसुद्धा छान तयार होऊन आलेला असतो. जे गीताने कपडे आणलेले असतात ते कपडे सूरजने इथे घातलेले असतात. तेव्हा गीता म्हणते की छान दिसताय तुम्ही. सूरज म्हणतो की गीता, मी तुला एवढं उलटसुलट बोलतो, तुझा अपमान करतो, तुला घरातून हकलून देतो, तुला माझा राग येत नाही का? जेव्हा इथे माझ्यासाठी उपवास धरायची वेळ येते तेव्हासुद्धा तू माझ्यासाठी उपवास करतेस, इथे वडाची पूजा करतेस आणि आता पाडवा आहे तर पाडव्याला सुद्धा तू मला ओवाळायला आलेली आहेस, तुला माझा राग नाही येत? तेव्हा इथे गीता म्हणते की अजिबात नाही, कारण मला माहिती आहे मी ज्यांच्यावरती प्रेम केलं होतं, ज्यांच्याबरोबर लग्न केलं होतं, ते माझे हे सूरज नाहीच आहेत, हे दुसरेच कुणीतरी सूरज आहेत. ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मला या घरातून हकलून दिलं होतं ना, त्यांच्या विरोधात तुम्ही जाऊन उभे राहाल आणि एक ना एक दिवस तुम्ही मला घरी परत घेऊन याल याची मला खात्री आहे. मला माझ्या पहिल्याचे सूरज नक्कीच परत मिळतील आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. तेव्हा इथे मी तुम्हाला ओवाळायला येते. मी माझं कर्तव्य करत राहणार, कारण तुम्ही वाईट नाही आहात, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा सूरज म्हणत असतो, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी ओवाळणी नाही आहे किंवा कुठलंही गिफ्ट नाही आहे. तेव्हा इथे आता गीता म्हणत असते की मला कुठलंही गिफ्ट नको आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, माझी सवत म्हणून तुमच्याबरोबर ही जी मिरवत असते ना आणि जिच्यामुळे मला हे घर सोडून जावं लागलं आहे, तिला तुम्ही सोडून द्या. ही दारू तुम्ही कायमची सोडून द्या. दारू जर सोडलीत ना तर आपला संसारसुद्धा सुखाचा होईल आणि मग तुम्ही मानाने मला या घरामध्ये सुद्धा घेऊन याल. सांगा ना, हेच माझ्यासाठी पाडव्याचं खूप मोठं गिफ्ट असेल. तुम्ही मला हे गिफ्ट द्याल ना? तेव्हा इथे आता सूरज खूपच जास्त इमोशनल झालेला असतो, कारण गीताच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. ती जे काही बोलत असते हे सगळं मनापासून बोलत असते. तरी ते मानसी छान पद्धतीने तयार झालेली असते. तेव्हा सुगंधा तिथे येते आणि म्हणते, मानसी खूप सुंदर दिसतेस तू, कुणाची दृष्ट लागायला नको, आणि ती लगेचच तिची दृष्टसुद्धा काढते. तेव्हा आभा हातामध्ये गजरा घेऊन येते आणि म्हणते, दादा हा की गजरा? तेव्हा तेजस म्हणतो, आता हे काय, आता नवीन काहीतरी निघाले का, पाडव्याला मुलांनीसुद्धा गजरे घालायचे? तेव्हा इथे आभा म्हणत असते, दादा तू पण ना, अरे तुझ्यासाठी नाही आणला हा गजरा, हा गजरा तू घे आणि वहिनीच्या केसांमध्ये माळ, ते आधीच किती सुंदर दिसते. तू जर वहिनीच्या केसांमध्ये हा गजरा माळलास ना तर वहिनी अजून सुंदर दिसेल, कळतंय का? तेव्हा तेजस म्हणतो, आभा तुम्हाला आता धक्काबुक्की करायला लागलीस हा, बघ नाहीतर एक पेटवीन ना अशी. तेव्हा सुगंधा म्हणते, तेजस जास्त आगाऊपणा करू नकोस, जा आधी तू जा आणि आता मानसीच्या केसांमध्ये हा गजरा माळ. तेव्हा तेजस म्हणत असतो की गजरा तर मी माळणार आहे, पण आधी तू या आभाला सांग, ती माझ्यावरती खूपच जास्त दादागिरी करायला लागली आहे.
तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, काही दादागिरी वगैरे करत नाही आहे, कळलं ना? तुला ज्या गोष्टी कळत नाही ना त्या गोष्टी ती तुला सांगत असते. तेव्हा आता तू लवकर मानसीच्या केसांमध्ये तो गजरा माळ. तेव्हा तेजस आता पुढे तो गजरा लावत असतो. तेव्हा सुगंधा म्हणते, तेजस, केसात गजरा हा मागे माळायचा असतो, तू पुढे काय लावतोयस? तेव्हा तेजस म्हणतो, हो मला माहिती आहे, मी फक्त माप घेत होतो. त्यानंतरला तेजस आता मागे जाऊन उभा राहतो आणि तो आता खूपच जास्त ऑकवर्ड होतो की त्याला मानसीच्या केसांमध्ये गजरा माळायला सांगत असतात. त्याला असं वाटत असतं की तो तिच्यासाठी डिझर्व नाही करत. मानसी तेजसपेक्षा खूप चांगलं काहीतरी डिझर्व करते असं तेजसला वाटत असतं आणि तो दुसरा मुलगा दुसरा कोणी नसून तो रणजित आहे असं त्याला वाटत असतं. त्यामुळे इथे आता तेजस तरीसुद्धा सगळ्या रीतीभाती पाळत असतो मानसीसाठी आणि घरातल्या लोकांसाठी. तेव्हा तेजस खूप छान पद्धतीने आता मानसीच्या केसांमध्ये गजरा माळतो, तो पण खूप सुंदर. तर इथे आता मानसीलासुद्धा आवडलेलं असतं की तेजसने तिच्या केसांमध्ये गजरा माळलेला असतो आणि तो माळत असतानाच तिथे बंटी येतो आणि म्हणतो, काका तू काय करतोयस? तेव्हा तेजस म्हणतो, काही नाही रे, तूच म्हणत होतास ना की तुझी काकू खूपच जास्त हुशार आहे म्हणून, मग तिच्या मेंदूला मी हार घालतोय, कारण तिचा मेंदू खूप हुशार आहे ना म्हणून. तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो, तेजस तू पण ना कधी काय बोलशील काही सांगता येत नाही, आणि तुला काय रे बंटी एवढ्या चौकशा? तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की बंटी ये चल, आता मी तुम्हालासुद्धा ओवाळून घेते, या हो तुम्ही पण बसा. तेव्हा बंटी आभाकडे येतो आणि म्हणतो, आतू तू माझे गाळ खेचू नकोस हा, मी तुझ्याजवळ उभा राहतो. त्यानंतरला सुगंधा आता नानांना ओवाळत असते. पाडवा असल्यामुळे आता आधी सुगंधा नानांना ओवाळते. त्याच्यानंतरला इथे आता सगळेजण गायत्रीची वाट बघत असतात, पण गायत्री काही अजून आलेली नसते. तेव्हा सुगंधाला असं वाटत असतं की आता गायत्री आलेली नाही आहे, तोपर्यंत मानसी आणि तेजस तुम्ही दोघंजणं इथे बसा आणि मानसी तू आता ओवाळून घे. तेव्हा इथे तेजस म्हणतो की नाही नको, वहिनीला आधी येऊ दे. तेव्हा सुगंधा म्हणत असते, अरे ती आली नाही आहे ना, तर मानसी तुला ओवाळून घेईल ना. तेव्हा इथे आता गायत्री येते आणि म्हणते, काय सासूबाई तुम्ही नवीन सुनेमध्ये खूपच जास्त गुंतून गेलात हा, तुम्हाला जुन्या सुनेची आठवणच आता राहिलेली नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, असं नाही आहे, तुला यायला उशीर झाला म्हणून मी म्हणाले की तोपर्यंत मानसी तेजसला ओवाळेल. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो अगदी तसंच, जसं मला लक्ष्मीपूजनाला यायला उशीर झाला होता तेव्हा तुम्ही तो मान इथे मानसीला द्यायला निघाला होतात नाही का, माझे सगळे मान अधिकार तिला द्यायला बघताय की काय? त्याच्यानंतरला आता बंटी म्हणत असतो की पप्पा तुम्ही पण बसा ना, आणि मम्मा तू ओवाळशील ना पप्पाला? तेव्हा गायत्री म्हणते, हो ना, कितीही इच्छा नसली तरीसुद्धा रीत म्हणून मला ओवाळायला पाहिजेच ना. तेव्हा गायत्री आता दिनेशला ओवाळते. तेव्हा दिनेश इथे 501 रुपया ओवाळणी म्हणून ताटामध्ये ठेवतो. तेव्हा इथे आता दिनेश म्हणत असतो की गायत्री अगं लगेच चाललीस काय, तुझी ओवाळणी तर घे ना. तेव्हा गायत्री म्हणते, कुठली ओवाळणी? अच्छा ही का? आणि ती 501 रुपया उचलते आणि तो बंटीच्या हातामध्ये देते आणि म्हणते, बंटी हे घे, तू याच्याचं आहे ना एक चॉकलेट खा आणि उरलेले पैसे आहेत ना ते तू बाबाला परत करून टाक. तेव्हा बंटी म्हणतो, मम्मा पण यातले पैसे तर उरणारच नाही आहेत. तेव्हा गायत्री म्हणत असते, आय नो, मला तर माहिती आहे, म्हणून तर मी तुला म्हणाले ना, कारण इथे बाबाची तेवढीच लायकी आहे. त्यानंतरला दिनेश काहीच बोलत नाही आणि सरळ जाऊन आपल्या जागेवरती बसतो. त्यानंतरला तेजस आता बसलेला असतो. मानसी त्याला ओवाळत असते. मानसीने ओवाळल्यानंतर तेजसकडे सुद्धा काही ओवाळणी नसते टाकण्यासाठी. तेव्हा गायत्री म्हणते, काय मग मानसी, आता तेजसला तू ओवाळलेस, लग्नानंतरचा तुमचा पहिला पाडवा आहे, त्याच्यामुळे आता काहीतरी टाक रे तिच्या ताटामध्ये ओवाळणी म्हणून, निदान काही नाही तर ₹1.25 तरी टाक. ते पण नाही आहेत का? तेवढी लायकीच नाही आहे ना आपली. आता चांगला नोकरीला लागला आहेस, मग आता पैसे टाकलेस तर कुठे बिघडणार आहे? पण नाही, तुझ्याने तर ते सुद्धा शक्य होणार नाही आहे. अरे तिला काय हवं नको ते तूच बघणार आहेस ना, मग साधी तिच्या ताटामध्ये ओवाळणी टाकू शकणार नाही आहेस तू? तेव्हा इथे गायत्री तेजसचा अपमान करत असते आणि मानसीला त्याचा राग येत असतो. मानसीला काही फरक पडत नाही, जरी इथे तेजसने तिला ओवाळणी नाही दिली तरीसुद्धा ती खुशच असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी म्हणत असते, कुणाची वाट बघताय, पुन्हा माझ्या घरच्या लोकांना इथे बोलावलं आहे का? तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही, आता रणजितराव येत आहेत. तेव्हा मानसीला खूपच जास्त राग येतो. त्यानंतरला तेजस विचार करत असतो की पाडव्याचं गिफ्ट म्हणून आता मी इथे मिस लकी चांप यांना काय देऊ? त्यांना ना छोटे छोटे कानातले खूप सुंदर दिसतात, मी त्यांना कानातले गिफ्ट करू का? तेव्हा इथे तेजसचं मन तिथे येत आणि म्हणतो, अरे वा, खूप माहिती आहे रे तुला मानसीबद्दल. तेव्हा इथे तेजस म्हणतो, तू इथे काय करतोयस?
तेव्हा त्याचं मन म्हणत असतं, अरे जा ना, मग मानसीला सांग की तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आलं होतं, ते फक्त तुझ्यामुळे आलं होतं, हे कळू दे तिला पण. असं तेजसचं मन आता त्याला सांगत असतं.